पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया मी उदयदता चितया ऋणिया लाभे। ही 162वी ओवी। चालू असलेला विषय म्हणजे जे काही दैवी संपत्तीचे गुण आहेत ते सांगितले जातात। चालू आत्ता सांगणारा जो विषय होता तो दया। यातल्या 154व्या ओवीपासून आता 162 पर्यंत त्याच विषयाबद्दलच्या ओव्यात म्हणजे 9 ओव्या आहेत। आता त्या विषयाची परिपूर्णता झाली। दया हे सांगून झाली। शेवटच्या या ओवीमध्ये सांगितलं की असा जो काही आहे तो मूर्तिमंत दयेचं रूप आहे आणि तो जन्माला आला तेव्हापासूनच मी त्याचा ऋणी। भगवंत सांगतात मी त्याच्या काय आहे उपकाराखाली झाकून गेलेलो आहे। आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परिते तो न शिवे सौरभ्य जैसे। आता दुसरा गुण सांगू लागले। त्याच्यामध्ये सूर्य काय करतो तर एकदा उदयाला आला की जे सूर्यविकासिनी कमळ आहे ते उमलतं आणि त्याचा सगळीकडे सुगंध पसरतो। मग सगळा जेवढ्या त्या भागात कोणी जवळ येईल त्याला तो सुगंध सगळीकडं कळून येतो की इथं कुठंतरी कमळाचा आहे। पण सूर्य काही त्यातलं कधी सुगंध थोडंफार मला राहू दे मी घेऊन जातो असं कधीही म्हणत नाही। का वसंताची वाहणी आलिया वनश्रीची या अक्षोहिणी ते न करी तुची घेणी निघाला तो। आता त्याच्यानंतर वसंत ऋतू आला की सगळ्या बागेमध्ये काय होतं की फुलं लागतात, फळं लागतात, सगळी बाग बहरून येते आणि त्यावेळेस काय आहे की सगळीकडं अशी शोभिवंत जागा त्याची दिसून येते। पण त्या वसंत ऋतूने त्यातलं काय आम्हाला पाहिजे आणि द्या असं नाही। तो त्याचा कालावधी संपला की तो निघून जातो। हे असो महासिद्धीसी लक्ष्मीही आली या पाशी परी महाविष्णू जैसी गणीची नाते। आता त्याच्यानंतरचं असं सांगतात की सगळ्या काही सिद्धी आहेत त्या बरोबर घेऊन लक्ष्मी स्वतः जरी त्या ठिकाणी आली तरी महाविष्णू तिच्याकडं पाहतही नाहीत। ते जे काय आहेत ते आली आणि असं काय आहे कोण आहे काही नाही तिची गणनाच ते करत नाही। तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पाईक झालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी। आता कधी काय मागं आपल्याला 6व्या अध्यायात विषय झाला आहे की जे काही आहेत अभ्यासू साधक तपी जपी यांच्या ठिकाणची परिपूर्णता झाली नाही। त्यांचं साधन चाललेलंच आहे। साधनाची जी काही असेल ती बरीचशी वाटचाल झाली पण मध्येच त्यांचा मृत्यू आला आणि देह पडला। अशा वेळेस मधल्या काळात काय आहे की त्यांना स्वर्गात पाठवलं जातं। तिथे गेल्यानंतर जे काही स्वर्गीय भोग आहेत ते स्वर्गीय भोग त्यांच्या पुढे येतात। जसं पुण्य करून गेलेले आहेत त्यांना तेवढ्या पुण्यापुरताच भोग आहे पण यांना पाहिजे तो भोग घ्या अशी मोकळीक असते। पण यांची इच्छाही होत नाही त्या भोगाकडेही ते पाहत नाहीत। किंबहुना त्याच्या अगोदर
ऐहिक सुखही त्यांच्या पुढे येतं, पण तेही त्यांना काही त्याच्याबद्दलची आवड निर्माण होत नाही. बहुवे काय कौतुके जीवनो हे विषय अभिलाखे, अलोलुप्तव दशा ठाऊके जाणते हे. म्हणजेच कोणत्याही विषयाबद्दल काय हे मला मिळाला आहे ते बरं झालं, किंवा कशाचा लोभ, काय प्राप्ती व्हावी, काही नाही. कोणत्याही प्रकारची आशा त्यांच्या ठिकाणी नाही. काही असावं मग असं काही नाही. हे अलोलुप्तव ही काय आहे त्याच्या पुढचा गुण आपल्याला सांगितला. आता माशिया जैसे मोहळ, जळचरा जेवी जळ, का पापिया अंतराळ मोकळे हे. आता एक असं देतात पुढचं उदाहरण की जसं मोहळाची माशी आहे, तिला त्या पोळामध्ये मुक्त संचार असतो. किती त्यातला जो काही मध आहे त्याच्यावरून फिरा, मध आणून त्यात भरा, सगळं काय आहे ते पोळं म्हणजे तिचं घरच. दुसरी गोष्ट काय आहे, जे पाण्यातले मासे असतात त्या पाण्याचं त्यांना कधीच भय नाही. इतकं खोल आहे का, इतकं लांबरुंद आहे का, काही नाही. ते त्याच्यात कसं अगदी स्वच्छंद फिरत असतात. आणि पक्षी अंतराळामध्ये जे काही असेल आपल्याला कुठं फिरायचं आहे तितकं काय आहे की फिरत असतात. त्यांच्या ठिकाणी सुद्धा त्या फिरण्यामध्ये स्वच्छंदता असते. ना तरी बाळकोद्देशे, मातेचे स्नेह जैसे, का वसंतीचा स्पर्शे मऊमळ्या निळू. आता त्याच्यानंतर जे लहान बाळ असतं त्या लहान बाळासाठी आईचं सगळं प्रेम त्याच्यावरच असतं. आपण त्या हिरकणीची कथा ऐकू नये की हिरकणीला तिचं बाळ खाली राहिलं, संपूर्ण गडाचे रस्ते बंद झाले. आता कसं जायचं, कुठून जायचं, जायला रस्ता नाही. मग तिने एक काढ्याहून उडी मारली आणि रात्रीच आपल्या बाळाजवळ गेली. कशी गेली काय ह्याची चौकशी झाल्यानंतर तिला घेऊन आले. मग काय केलं, कुठून उडी मारली, कोणती जागा आहे दाखवली जागा. पण हे लक्षात आलं हिने का उडी मारली, कशासाठी हिच्या ठिकाणी एवढी उडी मारायची उमेद आली. म्हणून काय केलं, तिला म्हणले आता उडी मारून दाखव. म्हणले आता कशाला, म्हणजे बाळासाठी तिने काहीही करायचं ठरवलं. हे जसं मातेचं स्नेह आहे तसंच वसंत ऋतूच्या स्पर्शानं मऊ असलेलं ह्या मलया पर्वतावर जे काही मलयागिरी त्याला म्हणतात त्याच्याहून जो सुगंध वाहतो तो अनिळू, म्हणजे त्याहून वाहत असलेला वारा हा काय करतो, आपण तिथून निघून जातो पण त्यातलं काय आहे की सर्वस्व त्या वाऱ्याबरोबर सुगंधाचं असतं. डोळ्या प्रियाची भेटी, का पिलिया कुर्मीची दिठी, तैसी भूत मात्री रहाटी मवाळते. आता दुसरं असं सांगायचं की जसं काय आहे की कोणीतरी प्रिय आहे आणि ते प्रिय बरेच दिवस झालं भेटलं नव्हतं. मग पुरुष असेल, स्त्री असेल, एखादी वस्तू असेल, ते जसं एक 3 भाग पडतात, प्रिय, मोद आणि प्रमोद. प्रिय म्हणजे आवडीची गोष्ट दिसली तरी ते अत्यंत आवडीचं म्हणजे आनंद होतो ते प्रिय. ते उदाहरण इथं दिलं की डोळ्या प्रियाची भेटी. एखाद्याला काय हापूस आंबा आवडतो, मग कोणी तर म्हणलं बाजारात आलाय बरं का, आणि ह्यानी जाता जाता पाहिला, दिसला, म्हणजे ते त्याचं प्रियत्व जागं झालं. आता त्याच्या पुढचे जे आनंदाचे भाग आहे ते पुढं होतील, पण इथं ते दाखवलं की डोळ्याला ते दिसल्यावर जसा आनंद होतो त्या भेटीमध्ये जो आनंद आहे, का पिलिया कुर्मीची दिठी. आता जे कासव आहे त्या कासव, त्याचं पिल्लू आणि त्याची आई, या कासवाला स्तन नाहीत, मग फक्त दृष्टीने त्यांचं पोट भरतं. त्या पिल्लांना आईकडं दृष्टी भरून बघायचं आणि आईनं त्याच्याकडं पाहायचं, झालं. तेवढ्या पाहण्यातच त्याचं पोट भरतं. त्याच्या पुढं दाखवलं हे जसं आहे, जसं सर्व भूतमात्राच्या ठिकाणी
अशा प्रेमदृष्टीनं पाहणारे जे आहेत त्यांच्याबद्दलचं उदाहरण आलं. स्पर्शे अतिमृदू, मुखी घेता सुस्वादू, घ्राणासी सुगंधू, उजाळू असे उजाळू अंगे. आता काही आहे असं फळ की हा आता जसा आंबा चांगला पिकला म्हणजे स्पर्शाला मऊ लागतो, त्याच्यानंतर तो जर खाल्ला तर त्याचा सुगंधित असल्यामुळं रसही चांगला लागतो. आणि जर एखाद्या वेळेस न खाता आधी वास घेऊन बघितला तर तो किती गोडीला उतरला आहे हे सुद्धा त्यातून कळतं. असं जे काय असणारं फळ आहे ही सगळी त्याची सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तो आवडे तेवढा घेता, भलतेया विरुद्ध जरी न होता, तरी उपमे येता कापूर की. आता एक असं उदाहरण दिलं आहे की कापूर म्हणजे फार चांगला, त्याला उदाहरणात घ्यायला काही हरकत नाही. पण कापुराचं एक आहे की खूप खाल्ला तर तो त्रास देतो. एखाद्या वेळेस एखादी वडी 2 वड्या खाल्ल्या तर ठीक आहे, जर खूपच खाल्ला तर मात्र त्रासदायक आहे. म्हणून म्हणले आम्ही त्याला उपमेला घेतलं नाही, तो थोडासा दूर ठेवला का तो आहे सर्व अंगाने चांगला पण थोडाफार असा त्रासदायक आहे. परी महाभूते पोटी वाहे, तेवीची परमाणू माझी सामावे, या विश्वानुसार होय गगन जैसे. तसं सगळी महाभूतं ज्या ठिकाणी आहेत तिथंच अनेक परमाणुवे आहेत. असं सगळं जे काही विश्व आहे हे कुठं फिरतं सगळं, ते ह्या आकाशात, आकाशाची पोकळीमध्ये हे सगळे इकडं तिकडं काय आहे फिरत असतात. काय सांगो ऐसे जिणे, जे जगाचेनी जीवे प्राणे, तया नाव म्हणे मार्दव मी. शिवाय असा जो काही आहे की कुणी असलं म्हणजे तो लांबून जरी दिसला तरी समोरची माणसं या 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 बसा जरा बसा, किंवा त्याच्यावर संगत करायला त्याच्याबरोबर बोलायला तयार असतात. सगळ्याचा तो जीव की प्राण असतो. असं ज्याच्याकडे त्याचं नाव मार्दव. हे मार्दव हा गुण याच्यातून सांगितलेला आहे. आता पराजय राजा, जैसा कदरती जे लाजा, का मानिया निस्तेजा निकृष्टास्तव. आता एक असं उदाहरण दिलं आहे की राजा आणि त्या परचक्रामध्ये त्याच्या ठिकाणी काय झालं की पराजय झाला. मग नुसता पराजय झाला असं नाही तर त्याला पकडण्यात आलं. मग आता तो काय आहे की काय ज्या राजाने पकडलं त्याचा काय पाहुणा आहे काय, त्याला आता कितीतरी त्रास देतील. मग त्याला खूप लाजिरवाणं वाटतं. त्याला वाटतं पराजयात मी मेलो असतो, माझा वध झाला असतं तरी हरकत नाही, पण मी जिवंत सापडलो ह्यांना आणि तेच मला काय आहे की आता त्रासदायक झालं आहे. त्याला जसं लाजिरवाणं वाटतं त्याच्या ठिकाणी कितीतरी पूर्वीचं तेज होतं. एकदम 7-8 जरी त्याच्याजवळ आले तर सगळे तो असं काय आहे एका ह्याच्यामध्ये पाडायचा. पण पकडून त्याला चौकडून आता बेड्या घालून जखडलं आहे ना, त्यामुळं त्याच्या ठिकाणचं तेज असूनसुद्धा तो निकृष्ट झाला. नाना चांडाळ मंदिरापाशी, आवचटे आलिया संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमातया. आता जो संन्यासी, त्या संन्याशाचं काय आहे की संन्याशी धर्म आहे. त्याच्या ठिकाणी कुठं गावात जायचं, कोणाच्या घरी जायचं हे तर नाहीच. पण एखाद्या वेळेस जे काय आहे ते भुकेसाठी कुठंतरी दारात जायचं आहे. मग ते काय आपला असलेला त्याचा जो भोपळा आहे त्याच्यामध्ये जेवढं लागतं तेवढंच अन्न आणायचं आहे. पण तेही अन्न असं असलं पाहिजे की त्याचा विकार न होता कामा नये. जे संन्यासी जरी झाला तरी कोणाच्या घरचं अन्न खायचं झालं तर ते अन्न सात्विक असलं पाहिजे, हे त्याची गरज आहे. म्हणजे काय असतं, एक सांगतात एक वारकरी मुक्कामाला राहिले, नेहमीच्या घरी जायचं, तिथं काय झालं अडचण आली म्हणून दुसऱ्या घरी थांबले आणि तिथं संध्याकाळी त्यांना जेवायला केलं. मग यांचं जेवण झालं, सकाळी आता निघाले तिथून.
पण मग त्या घरचा एक तांब्या घेतला त्याने आणि पळशीत टाकला आणि गेले. आणि परत पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं आपण त्यांचा तांब्या का चोरला आहे, का घेऊन आलो त्यांना न विचारता. परत आले, ह्या तांब्या तुमचा घ्या. ते म्हणले चुकून गेलता का, जाऊ द्या असं नाही, हा का मला घ्यावा असा वाटला. म्हणले तुम्ही रात्री केलेले पदार्थात काय आहे, ही कुठनं केलती, कुठनं आणली ज्वारी, कुठनं आणली त्याची भाजी. ती बाई म्हणली भाजी तुम्हाला केलती ती शेजाऱ्याच्यातनं आणली होती, त्यांना नाही विचारली, मुकाट्यात आणली होती, त्याच्यामुळं मला तांब्या घ्यावा लागला. म्हणजे तुम्ही तुमचं अन्न खाल्लं त्या पद्धतीचं माझ्यावर संस्कार झाले. हे जसं आहे तसं संन्याशाला सुद्धा तेच आहे. आणि तो नेमका चांडाळाच्या दारातच गेला भिक्षा मागायला. मग त्याच्या लक्षात आलं हे दार नाही. मग त्याला तो काय आहे की स्वतः उत्तम असून सुद्धा त्याचा लाज वाटायला लागली की आपण का कोणाच्या दारात गेलो. त्याच्या ठिकाणी त्याची लाज उत्पन्न झाली. क्षत्रिया रणी पळोनी जाणे, हे कोणस आहे लाजिरवाणे, का वैधव्ये पाचारणे महासती येते. आता दुसरी गोष्ट काय आहे की क्षत्रिय हा काय आहे, युद्धातनं कधीच पळून जात नाही. जेव्हा आपल्याला आता 18व्या अध्यायात ब्राह्मणाचे नेमके काय गुण असतात, क्षत्रियाचे काय गुण असतात ते सांगतील, तेव्हा लक्षात येतं की क्षत्रियानं कधी युद्धात पाठ दाखवायची नाही आणि पळून जायचं नाही. पण त्याला जर पळून जावं लागलं, काही कारण आलं, तर त्याच्यासारखं लाजिरवाणं दुसरं कोणतंही त्याचं जीवन नाही. आणखी एक दुसरं उदाहरण असं दिलं की महासती म्हणजे पतिव्रत आहे. पतीबद्दलचा तिच्या ठिकाणी कमालीचा आदर आहे. पती म्हणजे परमेश्वर. पण काहीतरी कोणाचं तरी दुसऱ्या बाईचं आणि तिचं थोडंसं शब्दाशब्दी झाली, वाद निर्माण झाले आणि त्या बाईने तिला वैधव्यासारख्या शिव्या दिल्या. तिला इतकं लाजिरवाणं वाटतं, ती दुसरं काही म्हण पण मला हे म्हण नको, कारण तू काय पती तुझा गेला असं म्हणणं म्हणजे तिला कितीतरी, कारण ती पतीचा तर अतिशय काय करते, आदर करते, पूजनीय येत आहे. हे तिला जसं ते लाजिरवाणं आहे ते तिचं बोलणं तिच्या जीवाला सतत खात राहतं. रूपसा उदयले कुष्ठ, संभाविता कुटीचे बोट, तया लाजा प्राणसंकट होय जैसे. दुसरी गोष्ट काय की सर्वांगी सुंदर आहे. पुरुष असेल कोणा, स्त्री असेल, सगळं नाकी डोळे बांधा रंग सगळं स्वच्छ, जिथल्या तिथं सगळं. पण काय झालं, थोडंसं कोड फुटले आणि ते नेमकं कुठंतरी समोरच. त्यामुळं तेही त्याला जसं वाटतं की आता ही एवढंच आपल्याला लाजिरवाण आहे. म्हणजे अत्यंत रूपवानाला एवढा डाग नकोसा होतो. तसंच काय आहे की जो संभावित आहे, सज्जन आहे, त्याला काहीतरी दुसरंच काहीतरी नाव पाडलं किंवा त्याच्यावर काहीतरी त्याला लाज वाटल, अशा तऱ्हेची त्याच्या ठिकाणी काहीतरी कोणी आळ घेतले तर त्याला जसं मरण आलेलं बरं वाटतं. तया लाजा प्राणसंकट होय जैसे. मग तो मनुष्य त्याच्या ठिकाणी आपल्यावर आता हे फार मोठं संकट आलंय असं समजून स्वतः एकतर काय आहे की ह्या जगातनं निघून जावं असापर्यंत त्याला वाटत असतं. तैसे आऊट हातपणे जे शव होवोनी जिने, उपजो मरणे नावा. आता जे काही कोणी आहेत की ज्यांच्या ठिकाणी आता परमार्थाची ओढ लागली आणि त्यांना काय झालं की आता परमार्थ करण्याकरता आत्तापर्यंत आपण देहभाव धरून जो काही देहाचंच प्रेम धरून बसलो होतो, हा देह म्हणजे काय आहे, तेव्हा ते लक्षात यायला लागतं की हा कोण आहे, त्या नाशिवंत देह आहे. याच्या ठिकाणी अनेक, जसं त्या मदालासामध्ये सांगितलं की हा देह काय आहे की नरकमुताचे भांडार. तुझ्या ठिकाणी अनेक त्याच्या ठिकाणी रोग हे नाही बघ. शरीर दुर्गंधीचे थार नाटाच्या अभंगात सांगतात. शरीर रोगाचे भांडार हे सगळं अनेक भरलेलं आहे. असल्या शरीराला घेऊन मी का जगतो, असा जो कोणी परमार्थी साधक असतो त्याला त्या काय आहे की त्या असलेल्या शरीराचाच राग येतो, शरीराचा तिटकारा वाटतो की आपण
गर्भापासून जे काही गर्भातली मूस होती तेव्हा तरी आईच्या पोटात कुठं होतं मातेच्या उदर कुहरी पिचोन विष्टेच्या दातरी, तेव्हाही तसलीच आपली अवस्था. आणि आता तरी काय आहे की सगळं आपलं असंच आहे. मग त्या असल्या देहाला घेऊन किती दिवस राहायचं, त्यापेक्षा ह्याच्यातनं कधी मुक्त होईल असं त्याला वाटतं. हे बहुवासो देहपणे नामरूपासी येणे, नाही लाजिरवाणे याहुनी. याप्रमाणे आत्ता जोपर्यंत आपल्याला आहे आणि त्यात या देहाचं नाव आणि या देहाचं रूप त्यावरच आपला सगळा व्यवहार चालला आहे. नावानं बोलतात, नाव जिथं तिथं वापरावं लागतं. आणि आपलं जे काही शरीराचं रूप आहे कसं असेल त्याच्याकडं पाहून काय केलं जातं की समजूत होऊन आपल्या सगळ्या खाणाखुणा समजल्या जातात. हे नामरूपाने आपल्याला बांधून टाकले. नामरूप आपल्याला काय करतं आहे तर हे मायेचा तो पाश आहे की त्याने आपण गुंतून गेलो. हा देह जर काही असेल तर नुसता देह म्हणून नाही तर नामरूपानंच ओळखला जातो आहे. हे सुद्धा परमार्थी याला काय वाटतं की लाजिरवाणं वाटतं. तो एखादा त्यातला साधक अत्यंत काय ज्ञानाच्या जवळजवळ जात असेल तरी कोणी त्याला हाक मारली तरी तो सांगतो या देहाला हे नाव आहे, म्हणजे माझं हे नाव आहे असं नाही, या देहाचं हे नाव आहे. इतकं त्याला नामरूपाचं लाज वाटते. आयसी आयसिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. तेव्हा एकंदरीत असं शरीराचा ज्याला कंटाळा येतोय त्याला वाटतं ह्या शरीरात आहे, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. असा जो सतत प्रयत्न करतो तो आहे. आता त्यात पुढंच सांगितलं की ते लाज पै निर्मळा. कुणालाही ती हे निर्मळाला ज्याला ह्या देहाचा तिटकारा आहे आणि जे लाजेबद्दल दूर राहायला लागला आहे त्याला निसुगा गोड. आणि ज्याला हे देहच गोड लागतोय त्याला कधीच ह्याच्याबद्दलचा पुन्हा जन्मजन्मांतराचा कंटाळा येणार नाही. इथपर्यंत काय झालं आता ह्या रिही म्हणजे लाज लज्जा अशा तऱ्हेची आपल्याला काय की ओव्या झाल्या की ज्याला या लोकात आणि शास्त्राचं जे काही वर्तन आहे त्याच्यातलं चुकीचं वर्तन किंवा आणखीन कोणत्या प्रकारचं वर्तन झालं तर लाज निर्माण होते, तो गुण सांगितला. आता शेवटचा गुण इथं सांगू लागले. आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके साई खडिया, तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती. आता जसं दोरीवर बाहुल्याचा खेळ करणारा एक असतो, त्याला काय आहे त्या दोरीचे जे आहेत ते फासे हलवले की ती मग बाहुली नृत्य करते. तिचे हात पाय जे काय त्याच्यावर हलले जातात आणि एक प्रकारचं त्याच बाहुलीला धरून तो एक कथानक पुढं मांडत असतो. प्रेक्षक सगळे ते पाहून काय करतात, खुश होतात. पण त्याची ती कला आहे. त्या बाहुल्या त्यांनी त्या बोटामध्ये जे काही दोऱ्या अडकवल्यात की कोणतं बोट हलवल्यावर तिचा हात वर येईल, कोणतं बोट हलवलं म्हणजे ती पुढं सरकल, तो तसं बोट हलवतो आणि त्याप्रमाणे काय करतो की पुढं मागं त्यांना सरकवतो. पण ही दोरीच तुटली, एखाद्या बाहुलीची दोरीच तुटली तर आता ते खेळ बंद पडला. कारण ती बाहुली तिथं तुटून पडल्यामुळं त्याला काही करता येत नाही. तसंच जे कर्मेंद्रिय आहेत आपली, त्या कर्मेंद्रियाला सगळी हालचाल करायला मदत कोणाची तर प्राणाची. आणि त्या प्राणाने जर कर्मेंद्रियाची मदत सोडून दिली तर प्राण काय करतात, त्यांची हालचाल खुंटते. म्हणूनच काय आहे की म्हणून तर ध्यानामध्ये विधी सांगितला आहे की तुम्ही मांडी घालून बसा आणि प्राण जय घ्या. आता प्राण तुमचा जर ध्यानामध्ये एकाग्र होऊ लागला, हळूवार होऊ लागला तर कर्मेंद्रिय कशी करतील. म्हणून मग आपोआपच स्थूल देहातलं कर्मेंद्रियाचं काम थांबतं आणि ध्यान अभ्यासामध्ये उपयुक्त होतो. म्हणून आता प्राणच जर मदतीला आला नाही तर कर्मेंद्रियाचं जसं काही चालत नाही
त्यांचं जे काही कार्य आहे ते खुंटतं. की मावळलिया दिन करू सरे किरणांचा पसरू, तैसा मनोजये प्रचारू बुद्धी इंद्रियांचा. त्याचप्रमाणे जसं एकदा सूर्य अस्त झाला की त्याची किरणं आपोआप सूर्याबरोबर निघून जातात. कारण काय, तर सूर्य जसं जसं चालला की किरणंही त्याच्या पाठीमागं जातात. हजारो किरणं सगळीकडे पसरली होती, म्हणजे सूर्यानं त्रिभुवनाला प्रकाशित केलं. पण ते प्रकाशित होणारं जे किरण आहे ते सूर्यास्ताबरोबर माघारी चाललं आणि सगळी किरणं एकदा निघून गेली की मग मात्र त्या किरणांचा पसार जो काही पसरलेला भाग आहे तो कोठे राहत नाही. तसं मन जिंकलं आपण, मन आपल्या ताब्यात आलं की मग बुद्धी इंद्रिये ती सहजच आली. कारण ह्यांना चंचल कोणी बोलवलं होतं तर मनानं. म्हणून मग सगळ्याचं मन, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, सगळ्यात मनच आहे. पण तेच जर ध्यान करू लागलं, विठोबाच्या ध्यानात गुंतलं, तर बाकीच्यांना आपोआप तिथं यावं लागतं. ही चंचलता निर्माण करणारं मनच आहे. मनोजय ज्यांनी केला त्यांनी बुद्धीचा जय केला, इंद्रियांचा जय केला. एवं मनपवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे, ते अचापल्यवर्मे येणे होय. आता त्याप्रमाणे मन थांबलं, प्राण हळूवार झाला, असं जर नियमित होऊ लागलं तर त्याचे 10 इंद्रियावरही त्यांना काय आहे ताबा मिळवता येतो. 10 इंद्रिये तो जिंकतो. एवढंच काय, स्वतःचं अंतःकरण जिंकतो. तर या स्वांतःकरण जिता म्हणजे त्याचं जितेंद्रिय त्याचं नाव होतं. जिंकलं म्हणजे अंतःकरण जिंकलं की सगळं जिंकल्यासारखं आहे. आता ते जसे स्थिर झाले तसं अचापल्य म्हणजे स्थिरता, स्थैर्य. हे स्थैर्य नावाचा गुण आत्ता सांगितला. एकंदरीत हे जे काय आहेत सगळी लक्षणं ही ज्या दैवी संपत्तीच्या ठिकाणी आहेत ती एक एक आहेत. आता त्याच्यानंतर अजून जी काही लक्षणं आहेत ते पुढच्या श्लोकामध्ये आता सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.